नमस्कार मंडळी, मी मानसी गोंडबरे तुमच्या सगळ्यांचं आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करते। तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी लिहिलेली कविता शेअर तुमच्या सोबत करणार आहे। म्हणजे शाळेत असताना फावल्या वेळेत ऑफ पिरियड मध्ये मी असंच काही सुचलं की लिहायचे किंवा कविता लिहायची छोटी मोठी, पण नंतर हळूहळू ते कमी होत गेलं, मग बंद होत गेलं। तर आत्ताच परवा मी अशीच बसले होते शांत आणि मला सुचलं काहीतरी, मग लगेच काय वही पेन घेतलं आणि जे सुचतंय ते लिहायला सुरुवात केली। आणि असं करता करता एक छोटीशी कविता मला सुचली जी मी लिहूनही काढली। तर म्हटलं ती तुमच्यासोबत शेअर करायलाच हवी, नाही का। कवितेचं शीर्षक असं काही मला सुचत नाहीये, ऍक्च्युली समजत नाही की काय देऊ ते, पण मी जी कविता लिहिली आहे ती मला नक्कीच तुमच्यासोबत शेअर करायला आवडेल। सो कविता नक्की शेवटपर्यंत ऐका। जरी रात्र मोठी असेल तरी सकाळ मात्र होणारच, जरी रात्र मोठी असेल तरी सकाळ मात्र होणारच, जरी अंधार गडद असेल तरी विजयाचा सूर्य उगवणारच। खचून जाऊन बसणे हा उपाय नाही त्यावरी, खचून जाऊन बसणे हा उपाय नाही त्यावरी, सर्व तुझं बळ एकवटव आणि पुन्हा जोमाने कर तयारी। अपयश ही यशाची पहिली पायरी असते हे विसरू नकोस, अपयश ही यशाची पहिली पायरी असते हे विसरू नकोस। एकदा अपयश आलं म्हणून स्वतःवरचा विश्वास ढळू देऊ नकोस। तोंडावर गोड बोलणारे खूप भेटतील, आपल्यांना ओळखायला शिक। तोंडावर गोड बोलणारे खूप भेटतील, आपल्यांना ओळखायला शिक। फुकटचे सल्लेही खूप मिळतील, पण मनाला जे योग्य वाटेल तेच ऐक। भूतकाळाला वर्तमानावर हावी नको होऊ देऊस, ही यशाची पहिली पायरी आहे। भूतकाळाला वर्तमानावर हावी नको होऊ देऊस, ही यशाची पहिली पायरी आहे। वर्तमानात जगून भविष्यावर काम करणं हाच जगण्याचा खरा मंत्र आहे। भूतकाळाला वर्तमानावर हावी नको होऊ देऊस, ही यशाची पहिली पायरी आहे। वर्तमानात जगून भविष्यावर काम करणं हाच जगण्याचा खरा मंत्र आहे। तर अशी ही माझी छोटीशी कविता होती। जर तुम्हाला कविता आवडली असेल तर नक्की कमेंट्स करून कळवा, लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। भेटूया अशाच पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय।